गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा उरता अटळ, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुची माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकळ. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीने ओलांडला अवघड घाट, संगतीने ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथे मी तिथे दाविली तू वाट, चुकलो जिथे मी तिथे दाविली तू वाट. तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट, तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकमेका वाटल वाटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुची माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकळ. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. रामकृष्ण. ए मानव जागो रे भाई, सत्य की राह अपनाओ. प्रेम दया और सेवा करके सुंदर समाज बनाओ. जागो रे मानव, जागो रे भाई. जाति पाति का भेद मिटाओ, सबको गले लगाओ. मानवता का दीप जला कर प्रेम का पाठ पढ़ाओ. जागो रे मानव, जागो रे भाई. नशा हिंसा और झूठ छोड़ कर सच्चाई को अपनाओ. मेहनत शिक्षा और संस्कार से
जीवन सफल बनाओ, जीवन सफल बनाओ। जाग रे भाई, जागो रे मानव। मात पिता का मान बढ़ाओ, गुरु का आदर करना। देश धर्म और प्रकृति की सेवा अपना पावन कर्म समझना। जागो रे मानव, जागो रे भाई, सत्य की राह अपनाओ। मिलकर सब संकल्प करें हम, सद्भावना फैलाएं। प्रेम शांति और भाईचारे से नव भारत हम बनाए। जागो रे मानव, जागो रे भाई, जागो रे भाई। आधार मन गोवर्धन धारी, हे राधार मन गोवर्धन धारी। शरणागत हूँ द्वार तुम्हारे, जाऊं तोरे चरण कमल पेवारी। मैं जाऊं तोरे चरण कमल पेवारी। मोर पंख की अलक जगा के, अधरों पर मुस्कान उगा के, हर ले सबकी पीर अपार। जाऊं तोरे चरण कमल पेवारी। मैं जाऊं तोरे चरण कमल पेवारी। कितना घना बना दियारा, गिरता में सारा के सारा। तू ही मेरा मेरा मेरा, तू ही मेरा एक आधार। जाऊं तोरे चरण कमल पेवारी। मैं जाऊं तोरे चरण कमल पेवारी। हे राधारमण गोवर्धन धारी, राधारमण गोवर्धन धारी। शरणागत हूँ द्वार तुम्हारे, जाऊं तोरे चरण कमल पेवारी। मैं जाऊं तोरे चरण कमल पेवारी। अंतरीच्या विठोबा
अंतरीच्या विठुराया तुझ एक मागणा आता तरी दे रे आम्हा माणुसकीच्या जगणा अंतरीच्या विठुराया अंतरीच्या विठुराया तुझ एक मागणा आता तरी दे रे आम्हा माणुसकीच्या जगणा कष्ट करी जीव जाळी कष्ट करी जीव जाळी कष्ट विण प्राण जाई कष्ट विण प्राण जाई संपत्तीच्या कोटराना दान धर्माची शिकवण आता तरी दे रे आम्हा माणुसकीच्या जगणा अंतरीच्या विठुराया तुझ एक मागणा आता तरी दे रे आम्हा माणुसकीच्या जगणा अंधारात वाट नभी दाखव घर खुमाई दाखव घर खुमाई दाखव घर खुमाई अंधारात वाट नवी दाखव घर खुमाई जगण्याची बळ देई धरू तुझे चरण आता तरी दे रे आम्हा माणुसकीच्या जगणा अंतरीच्या विठुराया तुझ एक मागणा आता तरी दे रे आम्हा माणुसकीच्या जगणा दो बोल प्यार वाली बोल रे कन्हैया नैनों के द्वार अब तो खोल रे हो दो बोल प्यार वाले बोल रे कन्हैया नैनों के द्वार अब तो खोल रे हमसे है पर्दा किस बात का इतना भी नकरा किस बात का हो हमसे है पर्दा किस बात का इतना भी नखरा किस बात का नखरा दिखाना तो छोड़ रे कन्हैया नैनों के द्वार अब तो खोल रे हो दो बोल प्यार वाले बोल रे कन्हैया नैनों के द्वार अब तो खोल रे निंदिया ना आए मुझको रात को दर्श करा दो समझो बात को हो निंदिया ना आए मुझको रात को ओ दर्श करा दो समझो बात को धीरज को मेरे मत ना तोल रे कन्हैया नैनों के द्वार अब तो खोल रे हो दो बोल प्यार वाली बोल रे कन्हैया नैनों के द्वार अब तो खोल रे चरणों में नतमस्तक होकर
महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर यहाँ उपस्थित आप सर्व भाविक भक्तों को मेरा हरिओम। परमेश्वर की भक्ति करना ही मनुष्य जीवन का मूल उद्देश्य होना चाहिए। विषय विकारों को छोड़कर परमेश्वर की भक्ति कर, क्योंकि यह मनुष्य शरीर हमें बार बार नहीं मिलता। एक बार मनुष्य शरीर हाथ से चला गया तो फिर 84 लक्ष योनियों में बहुत कष्ट उठाना पड़ता है। हमारे हाथ में कुछ भी नहीं रहता। जिस प्रकार पेड़ से गिरा हुआ पत्ता दोबारा डाल पर नहीं लगता, उसी प्रकार मनुष्य का शरीर हमें बार बार नहीं मिलता। सूर्योदय होता है अस्त होने के लिए, दीपक जलता है बुझने के लिए, तथा पुष्प खिलते हैं मुरझाने के लिए। उसी प्रकार मनुष्य का जीवन मिलता है मृत्यु पाने के लिए। उसी जन्म और मृत्यु के बीच हमें मुक्त होना है, हमें जीते जी ही मुक्त होना है। मनुष्य का मूल उद्देश्य परमात्मा की खोज करना है, उस परम तत्व को जानना है। शरीर में कोई सुंदरता नहीं है, वे आज है तो कल नहीं है। सच्चा सुख वास्तविक स्वरूप में है। विषयों में भोगों में कोई सुख नहीं है। अगर विषयों में भोगों में सुख होता तो यह संसार का हर एक व्यक्ति सुखी होता, लेकिन यह हर एक व्यक्ति दुखी है, क्योंकि वह अपने वास्तविक स्वरूप को भूल चुका है। शरीर क्या है? शरीर नश्वर है, वो क्षण क्षण में नष्ट हो रहा है। जैसे बालपन चला गया, तारुण्य चला गया, अब बुढ़ापा भी चला जाएगा। कौन कब कैसे किस स्थिति में जाएगा पता नहीं। इसलिए हमें जीते जी वास्तविक स्वरूप को जान लेना चाहिए, हमें अविनाशी तत्व को जान लेना चाहिए। अविनाशी तत्व क्या है? वो सत है, उसका आदि है न अंत है, उसका किंचन मात्र भी अभाव नहीं होता, उसका किंचन मात्र भी क्षति नहीं होती। वो तत्व यानी अविनाशी तत्व, जो सुख जो आनंद परम आनंद में मिलने में है, वो त्रिभुवन में हमें कहीं नहीं मिलेगा। इसलिए हमें अन्य आश्रय ना लेकर सिर्फ प्रभु का ही आश्रय लेना चाहिए। जो कुछ भी हमें संसार में मिला है वो सिर्फ प्रभु का ही है। हमने तो सिर्फ माना हुआ है। जब माना हुआ संबंध, जब माना हुआ संसार इतना सुंदर लगता है तो स्वयं प्रभु कितने सुंदर लगने चाहिए। हम इसलिए शरीर में नहीं, शरीर मेरा नहीं, शरीर मेरे लिए नहीं, लेकिन प्रभु मेरे थे, है, रहेंगे। इसलिए हमें प्रभु से अनन्य शरण जाना चाहिए। इसमें ही हमारा परम कल्याण है। धन्यवाद। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं
शरणं प्रपद्ये। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की। श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांना प्रणाम। श्री गुरु पौर्णिमा महोत्सव कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आनंद घेतलेला आहे। नित्य नवीन आनंद परमार्थामध्ये मला वाटते याच्या अगोदरच्या सत्संगमध्ये आपण पाहिलेलं आहे, प्रतिक्षण वर्धमान आनंद घेत जाईल तेवढं वाढत जाते ते परमार्थ आहे। आणि निरसता अरुची पैदा होते ते प्रपंच आहे। आपला विषय झालेला आहे, निरसता होते त्याच्यामध्ये। आनंद वर्धमान होणं हे आपल्या जीवनातली संपदा आहे, संपत्ती आहे। पारमार्थिक आनंद सांसारिक दुःखाने कधीही मिटत नाही। सांसारिक दुःख परमार्थिक आनंदावर कधीही प्रभाव टाकू शकत नाहीत। असं असेल तरच ते आनंद पारमार्थिक आनंद आहे। निरतिशय सुख आहे। अन्यथा आपल्या संसारातही सुख आहे, नाही असं नाही, पण नाशिवंत सुख आहे। सुखही नाशिवंत आहे, कारण संसारात नाशिवंता संबंधीचं सुख ही नाशिवंतच राहणार। माऊलींनी वर्णन केलेलं आहे, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले। ज्याच्यामध्ये नित्य निरंतर
वर्धमान स्थिती आहे, वाढ आहे, ते परमार्थ आहे. म्हणून परमार्थ आणि प्रपंचाची जोड कधीही लावू नये. एक जडाच्या संबंधाने आहे, एक चैतन्याच्या संबंधाने आहे. तो भाग निराळा आहे, हा भाग निराळा आहे. दोन्हीकडे हात ठेवणारे माणसं इकडले ना तिकडले होऊन जातात. दोन्हीकडे हात ठेवणे, याचे यास त्याचे त्यास, तुक्याने कास घातली, ज्याचे त्याला दिलं. प्रपंचाचा भाग प्रपंच आहे, परमार्थाचा भाग परमार्थ आहे. जे बदलत राहते ते संसार आहे, आणि जे अबदल आहे, जे बदलत नाही, ते परमार्थ आहे. आत्ताच आमच्या कार्यक्रमाच्या आधी महिलांसोबत थोडीशी चर्चा झाली होती की कधीकधी काही कार्यक्रमामध्ये आमचे महाराज लोक सांगतात की आज ह्या रंगाची साडी सगळ्यांनी नेसून यायची, उद्या त्या रंगाची साडी. स्वतः महाराजच जर रंग बदलायला लावत असतील जे बदलत राहते ते प्रपंच आहे, परमार्थ नाही. साडीची गोष्ट नाही आहे, पण एक उदाहरण सांगितलं. इथं एका रंगाचं एक नाही, सगळे अनेक रंग आहेत, माणसामध्ये बी महिलांमध्ये बी. एक अभंग केलेला आहे महाराजांनी. देह बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, जो जो धरू जाय संग, तो तो होय बाधक. वारकऱ्यांसाठी एकच रंग आहे, वैष्णवांसाठी एकच रंग आहे, त्याचं नाव पांडुरंग आहे. तो बदलणारच नाही. त्याचं नाव श्रीरंग आहे, एकच रंग. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. एकच रंग आहे, दुसरा रंग नाही. अथवा तुकोबरायांनी प्रार्थना केली देवाला की बघ देवा असा रंग दे. तसं एक हिंदी भजन भी आहे, रंग दे चुनरिया, है ना. तसं महाराजांचा एक अभंग आहे, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. शुद्ध रंग आहे की जे बदलत नाही. शुद्ध रंग एकच आहे, शिवोहम. बस मी आत्मस्वरूप आहे, मी परमात्माचा अंश आहे, चिदानंद रूप आहे. हेच रंग शुद्ध रंग आहे. शुद्धोहम बुद्धोहम, त्याला रंग नाही. त्या रंगामध्ये रंगून गेल्यानंतर प्रपंच काय करणार आहे त्याला? प्रपंचाचा प्रपंच प्रारब्धावर चालू असतो. प्रपंचाचा संबंध प्रारब्धाशी आहे आणि परमार्थाचा संबंध गुरुकृपेशी आहे. त्याला कृपा लागते, याला प्रारब्ध लागतं. इथं प्रारब्धाचा काही संबंध नाही परमार्थामध्ये. काही लोकांनी संसारामध्ये प्रारब्ध असूनही भोगले नाहीत. त्यांना माहीत होतं की पुण्य संपून जाते आपलं. एक कथा माझ्या ध्यानात यायली, भक्तविजय ग्रंथातली.
एक राजा राणी एका महालामध्ये बसून राहतात, वरच्या मजल्यामध्ये. यांचा मजला कसा बी असणार, पण ते बसायला वरी बसत होते. चांगलीवाली केळी आणली, कस्तुरी केळी, सुगंध, छिटेवाला माल है ना. कुठं आहे गजू आहे की? हां, मस्त केळी आणली, टेबलावर ठेवले आणि खाऊ लागले. ते राणी खायली, राजा खायला, राणी खायली, राजा खायला. आणि त्याचे ते जे वरचं जे सालपट आहे ते खिडकीतून बाहेर टाकून द्या. एवढ्यामध्ये एक भिकारी, दरिद्री आणि वेडा झालेला. वेडा श्रीमंत राहते काय आता. फिरत 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 पोटाला भूक लागलेली. कोण भिकाऱ्याचा वेड्याचा सत्कार कोण करणार आहे? या या, बसा बसा, पोहे खा, चाय प्या, कोण म्हणणार? कोण आदर करणार? फिरत फिरत आलं, त्याला ते सालपट दिसले केळीचे, ते घेऊन खाऊ लागला. मोठ्या आनंदानं खात होता, उल्हासानं खात होता. ते मिळाली होती त्याला केळी. त्याला असं वाटत होतं की जणू काय स्वर्ग मिळाला. राणीनं असं केळी ते टाकताना पाहिलं आणि सेवकाला सांगितलं की जा म्हणे, ते कोण वेडा आहे ते केळीचे सालपट खायला. त्याला कळत नाही का? आता त्याला कळत नाही तर कळतच नाही, पण हिला तर कळवतं वेडा आहे. ते त्याला हाकाला तिकडून. सेवक गेला आणि त्याला हाकालायचा प्रयत्न केला. ए वेड्या, ते खाऊ नको, सालपट आहे, जा पुढे. त्याला भूक लागलेली, ते काय ऐकत नाही, ते खायला सुरुवात केलं त्याने येऊन राणीला सांगितलं की राणी साहेब, ते जात नाही वेडं, ते तिथंच थांबले. राणीने सांगितली 2 फटके दे. छडी घेतली हातामध्ये आणि त्या वेड्याला 2 फटके दिले. ते वेडं गदगद हसायला सुरुवात केलं. राणी म्हणली, हे का हसते? राजा म्हणला, मला काय माहित. सेवकाला सांगितलं की त्याला बोलून घे. वेड्याला मधी बोलून घेतलं आणि विचारलं की पद्धत अशी आहे का, कशी असते की मारल्यानंतर रडायचं असते की हसायचं असते? हे विपरीत काय आहे हे तुझं वागणं? तेव्हा वेड्यानं सांगितलं शान्याला की म्हणले, मला याच्यासाठी हसू आलं. तुम्ही बी ऐका नीट. नुसतं वरचं सालपट खालं तर एवढा मार बसालाय मला, तर पुढचं सांगायची गरज आहे का तुम्हाला? किती दिवसापासून तुम्ही मधलं खायला, तुमची दशा काय होईल पुढे? काय होईल? राजा राणीचे डोळे उघडले की आपण किती भोग भोगतो आपण, आणि तेही कोणाचं तरी हक्क मारून आपण खातोत है ना. विलास म्हणतात त्याला, भोग वेगळे, विलास वेगळा. विलास शब्दाचा अर्थ आवश्यकतेपेक्षा जास्त भोगणं, ठेवणं, परिग्रह करणं, त्याला विलास असं म्हणतात. साधूचे भोग असतात पण विलास नसतो. सांसारिक विलास पारमार्थिक विकासाची हानी आहे. शब्द ध्यानात ठेवा. सांसारिक विलास पारमार्थिक विकासाची
हानी आहे. पारमार्थिक विकास पाहिजेत असेल तर सांसारिक विलास त्याज्य आहे, बंद केला पाहिजे. अनेक ठिकाणी संतांनी आपणाला इशारा दिलेला आहे, पण इशारा समजते कोण? मृगनाभी में सुगंधी सुंघे ओघा सगंधी दुनिया है सब अंधी समझे नहीं इशारा. दुनिया है सब अंधी समझे नहीं इशारा. अनेक अभंगातून संकेत केलेला आहे महाराजांनी. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. संकेत आहे, पण ऐकते कोण? लोक ऐकत नाहीत तर नाहीत, जे महाराज म्हणून घेणारे तरी ऐकू यावं, त्यांना तरी कानं असावं ऐकायचे. अधिक बहिरे होऊन गेले लोक. चष्मा लावला तरी ऐकू येईना त्याला. चष्म्यानं ऐकू येते का? अशी परिस्थिती झाली. कोण इशारा समजाले? आता तुम्ही आम्ही काय इशाऱ्याकडे कुठं ध्यान आहे आपलं? आपलं एकच लक्ष आहे की सत्संग गेलं, सत्संगला गेलं म्हणजे पुण्य होते, सत्संगला गेलं म्हणजे बरं होते. एवढंच माहीत आहे. काय बरं होते? काय झालंय आजपर्यंत आपलं बरं? काहीच झालं नाही. काय फरक आहे? न येणाऱ्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय? काहीच फरक नाही. ज्यांना इशारा कळाला त्याच्या जीवनात परिवर्तन आहे. इशारा समजला. सावधान. परमार्थामध्ये सावधानी, दक्षता खूप महत्त्वपूर्ण आहे. एक क्षण लागत नाही की कसल्याही विद्वान माणसाला माया फसवू शकते. एक क्षण लागत नाही. माया मयमिदम अखिलम हित्वा ब्रह्मपदत्वम प्रविश विदित्वा. ए मूढ, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. फसून जाते माणूस. त्याज्य काय आहे, स्वीकार्य काय आहे, विहित काय आहे, निषिद्ध काय आहे, याची निवड म्हणजेच हरिपाठ आहे. याची निवड म्हणजेच परमार्थ आहे. सार आसार विचार हरिपाठ. काय आहे? सत्संग एक मंथन आहे. दुधात, दह्यात, ताकात लपलेलं लोणी बाजूला काढण्याची प्रक्रिया म्हणजेच सत्संग आहे. आणि तसाच परमार्थ करावा लागतो असं दृष्टांत दिलेला आहे माऊलीने. मंथुनी नवनीता जसं घेता तैसे घे अनंत. तसं अनंताला घ्या. निवडा, मंथन करा. मंथन म्हणजे सत्संग आहे. बाजूला काढता आलं पाहिजे, त्याला वेगळं करता आलं पाहिजे. त्याला सांडोनी आत्मरसाचे क्षीर सेविती राजहंस. अनात्मवर्गो नीर. निवड कशी करायची तर अनात्म काय आहे आणि आत्म काय आहे. अनात्मवर्गो नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती चे सविचार राजहंस. सत्संगामध्ये राजहंसाचं काम आहे. बगळ्याचं काहीच काम नाही. दोन्ही सारखेच असतात, परंतु राजहंसाचं काम आहे.
दोन्हीचं काम वेगळं वेगळं आहे. राजहंस मोती मानस सरोवर जे आहे कैलास परिसरामध्ये, मानस सरोवरामध्ये राजहंस असतात, पांढरे शुभ्र असतात, पाण्यातले मोती खातात ते. आणि तसेच दिसणारे बगळे निर्मळ पाण्याजवळ राहत नाहीत, जिथं गढोळ पाणी आहे, जिथं चिखल आहे तिथं जातात, कारण त्यांना किडे खायचे असतात, मोती खायचे नसतात. सत्संगामध्ये सविचार घ्यायचे असतात, सुविचार घ्यायचे असतात, गैरसमज करून घ्यायचा नसतो, किडे खायचे नसतात. राजहंसाचा सत्संग आहे. अनेक वेळेस काही असे परिस्थिती येते, निर्माण होते की सत्संगामधून बी माणसं बिघडून जातात. काही बगळे होऊन आल्यावर बिघडावं लागतं. आणि राजहंस होऊन आलं, चरताति सविचार राजहंस, राजहंस होऊन यायचं. तसे सुविचार निवड जे आहे, अनात्म आणि आत्मवर्ग. तर हे इशारा ज्यांना कळतंय ते सावध होतात. संतांचा इशारा आहे, अभंगातून, ओवीतून, श्लोकातून. काल एका श्लोकाचं चिंतन करीत बसलो होतो. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां. भोग ऐश्वर्याची जी प्रवृत्ती आहे, आसक्ती आहे भोग ऐश्वर्यामध्ये, त्याच्या चित्ताचं अपहरण करून घेते ते भोग ऐश्वर्य. आणि चित्त मग त्याचं चित्त चंचल होऊन जाते, परमार्थामध्ये टिकत नाही. मग त्याचा रंग बदलल्याशिवाय राहत नाही. रंग बदलण्याचं कारण काय? अस्थिरता आहे, भोग ऐश्वर्याची आसक्ती आहे. देवी देवता बी एवढे जे वाढले ते भोग आसक्तीमुळे वाढले. ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय आहे ना. अनेक देव देवीची प्रार्थना, भजन, पूजन जे करतात, 4 प्रकारचे भक्त जे झाले ते कशामुळे झाले? अर्जुना, वेद विधी जरी झाले तरी माते नेनता वाया गेले. कनु सांडुनी उपनिला कोंडा जैसा. तर असं हे इशारा कळत नाही. अनेक ज्ञानेश्वरीमध्ये इशारा आहे. ज्ञानेश्वरी काही लोकांना कंठस्थ आहे, कंठस्थ आहे. काही गाथा मूर्ती आहेत, तर काही पोथी मूर्ती आहेत, तर काही कोणत्या मूर्ती आहेत, त्यांचे नाव आहेत ना. गाथा पाठ झाली की काय नाव देतात त्याला? गाथा मूर्ती. पोथी पाठ झालं तर पुराण मनीषी असं नाव आहे त्याला. प्रत्येकाला एक डिग्री, एक नाव आहे, उपाधी आहेत. सगळ्यांना कंठस्थ झालेलं आहे, पण हृदयस्थ एक श्लोक बी नाही, एक अक्षर बी नाही. मग काय करणार? एक शिष्य होता, गुरुपाशी आला आणि त्यांनी सांगितलं की महाराज मला मंत्र द्या. महाराजांनी मंत्र दिला. तो घरी गेला आणि तो जपत राहिला, जे काही मंत्र असेल ते जपत राहिला. जपला जपला जपला, पुन्हा महाराजाकडे आला. काय 4-8 दिवसाच्या नंतर, आणि महाराज या मंत्रानं काहीच होईना गेले. आनंद येईना गेला मंत्रानं, मस्त असं वाटणं गेले, प्रसन्नता वाटत नाही, समाधान वाटत नाही, मंत्रामध्ये मन लागत नाही. महाराज कसला मंत्र दिला तुम्ही? मन लागायचा द्या. त्याच्यात मन लागायचा मंत्र असते का? आणि नवीन नवीन माळकरी झालेला होता.
त्याला प्यायची सवय होती रोज. महाराज म्हणले, आता अजून पियालास काय तू? नाही महाराज, मी माळ घातलो तेव्हापासून बंद आहे. मग एक काम कर, आज एक भांडभर दारू घेऊन ये. ते म्हणले, आता कशाला? त्याला वाटलं महाराज बी पिऊ लागते काय. गेला तो शिष्या भांड भरून, गुरुची आज्ञा आहे, भांड भरून आणलं, ठेवले. म्हणलं एक काम कर, हे पिल्यावर काय होते? नशा येते. बरोबर? हां बरोबर. तर एक काम कर म्हणले, एक ग्लासमध्ये वतायचं, तोंडात घ्यायचं, चूळ भरायचं आणि टाकून द्यायचं, चूळ भरायचं टाकून द्यायचं, असं मध्ये जाऊ द्यायचं नाही. त्याला वाटलं हे काय काय असेल काही पद्धत गुरुपरंपरेमध्ये. पूर्ण भांडवर दारू त्याने चूळ भरून टाकली. महाराज भांड संपलं. महाराज विचारले, कसं व्हायलंय? फिरवालंय का जरा? चक्कर यायली? नशा यायली? नाही म्हणले. अरे वेड्या, भांडवर दारू संपलास, नशा का येत नाही? त्यानं म्हणला, मध्ये गेलीच नाही. तसं आमचं 2 भांडे भजन व्हायलंय, 2 भांडे नामस्मरण व्हायलंय, पण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिमाळा श्रीमूर्ती रया. आमचं पाठांतर कंठस्थ आहे, पण हृदयस्थ नाही, मध्ये उतरलं नाही. नशा कशी आहे? जोपर्यंत नशा येत नाही तोपर्यंत दशा बदलत नाही. नशा आलीच पाहिजे. थोडं हृदयस्थ करा. म्हणून कोण कीर्तन करत नाही, कोण प्रवचन करत नाही, कोण भागवत सांगत नाही, कोण ज्ञानेश्वरीचं व्याख्यान देत नाही, कोण करोडो लोक, कोणाला येत नाही? तुम्हाला येत नाही का? उगाच जाऊ दे म्हणून तुम्ही बोलत नाही ना, तर व्यासपीठ पुरत नव्हते आमच्यापाशी. नाही तर का, ह्या महिलांमध्ये कोण ज्ञानी नाही? 2-2 तास बोलू शकते एक बाई. भांडण करते 3 तास, तर प्रवचन का करणार? सगळ्यामध्ये ते हिंमत आहे, ताकद आहे. परंतु कोणीही जे काही शिकलंय ते आपल्यासाठी शिकलं नाही. उद्धार ज्याचा उद्देश नाही, कल्याण त्याचा उद्देश नाही, केवळ उद्देश आहे की आपणाला धार्मिक म्हणावं, आपली प्रतिष्ठा व्हावं, आपणाला संपत्ती मिळावं, आपला सन्मान मिळावं, आपणाला मोठं व्हावं म्हणावं, पूजनीय व्हावं. उद्धार व्हावं असं कोणाचीच इच्छा नाही, एकाची इच्छा नाही. जर करीत असतील तर उद्देश मात्र दुसरा आहे. त्याच्यामुळे ते कंठस्थ झालंय, पण हृदयस्थ झालं नाही. उपयोग नाही त्याचा काहीच. असो, अशा पद्धतीनं आपणाला कंठस्थ करीत करीत हृदयस्थ करण्याचा प्रयत्न करू. जेवढं शक्य आहे तेवढं आपण प्रयत्न करू. इशारा समजून घेण्याचा प्रयत्न करू. चातुर्मासामध्ये सगळ्यांना संधी आहे आणि खूप मोठी ही संधी आपणाला देवानं दिलेली आहे. राग द्वेषमुक्त जीवन करण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा. परिग्रह, ज्याला अनुग्रह झालेला आहे त्याला परिग्रहाची अपेक्षा राहत नाही, आणि ज्याला परिग्रहाची कामना आहे निश्चित समजा की अनुग्रह झालेला नाही. अशा काही इशारा समजून घ्या कृपया. काल एक मी अभंग वाचित होतो, मला ते पाठ झाला नाही, पाठ करून घेऊत आपण नंतर. एक अभंग आला होता काल गाथ्यामध्ये. हे काय बघालेत, याला काय धंदा आहे, उगं वाचित राहते म्हणालेत बघून. आता वाचिन तर मी काय नांगर धरू काय, वाचित तर असला. त्या अभंग असा होता की महाराज बी होते साक्षीला, आहे ना.
की ज्याला बोलता येते पण वागता येत नाही, त्याचं कीर्तन ऐकू नये, त्याचं प्रवचन ऐकू नये, असा होता का अभंग काल? ते काढा पुन्हा, अभंग ते काढा. हं? म्हणून माझे कीर्तनाला प्रवचनाला जे येत नाहीत ना त्याचंच बरोबर आहे. ज्याला वागता येत नाही त्याचं कीर्तन ऐकू नये. तुमची चूक आहे येणाऱ्यांची. आणि आता हे आमचे माणसं बोलताना मी ऐकतो की कोणता बी महाराजच आपणाला काय करायचं आहे, ते बी महाराज हे बी महाराज, ते बी कीर्तनच करते की हो, ते बी कीर्तनच करते, हे बी कीर्तनच करते. तुकोबारायांनी ते स्वीकार केले नाहीत, तुकोबारायांनी ते मान्य केले नाहीत. ते अभंग निश्चित काढून ठेवा त्याला. हां, कारण प्रमाणाशिवाय बोलता येत नाही. कालचा होता ते अभंग, माहीत नाही कुठला होता ते. तर असं नियम इशारा समजून घेत घेत चला. कोणाचा वैर विरोध संबंध नाही आपणाला, त्याला वेळ नाही. आपल्या कल्याणाचा हा सुयोग आहे कल्याण करून घेण्यासाठी. तर असं आपण हे करीत राहू. आहार विहार विचार उच्चार वर्तन व्यवहार या सगळ्या गोष्टीमध्ये फेरबदल करण्याची आता काळाची गरज आहे. गुनगुनाते रहो, स्वर सजाते रहो, जीवन संगीत है गीत गाते रहो. बस मायबाप प्रसन्न राहा. मस्त राहणं हेच सत्संग आहे. मस्त राहता येते. जेवढं पवित्र राहूत, जेवढं सुचरित्र, जेवढं पवित्रता, जेवढं निर्मळ वागता येईल ना, तेवढी प्रसन्नता येते माणसामध्ये. एक आनंद येते, एक उमंग, एक उत्साह. हे कुठून बाहेरून बाजारातून मिळत नाही, हे आपल्या ह्याच्यावरच अवलंबून आहे. खूप मजेत जीवन जगू शकता आपण. आणि ते जगण्यासाठीच तुम्हाला आम्हाला देवानं पाठवून दिलं आहे. असं जगा. मरण तर आपणाला मरायची गरज नाही, ते आपोआपच येते. फक्त आपणाला काय करायचं आहे, चांगलं कसं जगता येईल. आजीचं भजन बी होतं ना काहीतरी, काय जगणं शिकू दे, तुझंच भजन. हां, असं जगायला आपणाला पाठवून दिलेलं आहे. तर जगत राहू. जगन्नाथाला शरण जाऊन जगत राहायचं आहे. बस, बाकी सर्व ठीक आहे. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आज थोडंसं वेळ कमी असल्यामुळे किनवट तालुक्यामध्ये दाभाडी गावामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुनियोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी थोडंसं आपण वेळ कमी घेऊया. आणि इथून उठल्यानंतरही आता कोणासंग चर्चा वगैरे आज नाही, तर सरळ जायचं आहे वेळेच्या अभावामुळे, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की